समर्थ रामदास म्हणतात, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. का समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं असावं? शिवाजी महाराज शूर होते हे त्यांच्या अफजल खान वध, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, उंबरखिंडीची लढाई, सुरतेची लूट या आणि अशा कित्येक मोहिमांवरून अगदी सहज दिसून येतं. पण त्यामुळे महाराज जाणता राजा ठरतात का? मग समर्थच नाही तर अवघी रयत गेले 342 वर्ष शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून का ओळखते? आजच्या व्हिडिओत आपण अशा काही गोष्टी ऐकू ज्यामुळे आपल्याला कळेल की शिवाजी महाराज हे जाणता राजा का होते. सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे की जर आपल्याला मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास असाच संदर्भांसहित ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा. जाणता राजा म्हणजे नक्की काय? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, गड किल्ले जिंकले, धर्म रक्षिला. पण एका राजाची कर्तव्य केवळ लढाया जिंकणं आणि नवीन प्रदेश राज्याला जोडणं एवढीच असतात का? एक राजा ज्याप्रमाणे नवीन प्रदेश आपल्या राज्याला जोडतो तसाच तो आपल्या त्या राज्यातील प्रजेचं रक्षण सुद्धा करतो. त्या प्रजेला आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे जपतो, त्यांच्यावर अन्याय होऊ देत नाही, त्यांच्या गुणांना वाव देतो, जिंकलेलं राज्य सांभाळतो, त्याचं रक्षण करतो. ही सुद्धा एका राजाची कर्तव्य आहेत आणि ही कर्तव्य शिवरायांनी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली. याची कित्येक उदाहरणं आहेत, पण आज आपण त्यातली ही 3 उदाहरणं पाहूयात. यातलं एक पत्र शिवाजी महाराजांनी 1662 लिहिलं आहे, तर दुसरं 1674ला. इथे आपल्याला या 2 पत्रांमध्ये 12 वर्षांचा काळ दिसतो. पण एक गोष्ट ठळकपणे दिसून येते की रयतेची काळजी, रयतेचं संरक्षण, त्यांच्यावर अन्याय न होऊ देणं याला शिवाजी महाराजांचं सुरुवातीपासून आणि अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राधान्य होतं. काही लोक त्यांच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी त्यांना ओळख नसते, त्यांच्याजवळ ताकद आणि पैसा नसतो, त्यावेळी आपल्या तत्वांना मुरड घालतात. पण शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपण्याच्या या तत्वाला कधीच मुरड घातली नाही. जिजाऊंकडून हेच बाळकडू शिवाजी महाराजांना लहानपणापासून मिळालं होतं. औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान आपल्यासोबत लाखाची फौज घेऊन आला होता. त्या फौजेची भूक भागवण्यासाठी हे मोगली सरदार पुण्यापासून अगदी रोहिडेश्वरापर्यंत मजल मारीत, जनतेचा छळ करत. याच वेळी स्वतः अडचणीत सापडलेले असून सुद्धा शिवाजी महाराजांनी हे खालील पत्र बाजी सर्जेराव जेधे यांना लिहून रयतेची काळजी घ्या म्हणून आज्ञा केली होती. महाराजांचं हे पत्र जुन्या मराठीत आहे, त्यामुळे हे पत्र मी स्क्रीनवर देत आहे, पण त्याचं आत्ताच्या मराठीतलं भाषांतर मी वाचून दाखवतो आहे. मोगल तुमच्या टप्प्यात हल्ला करायला येतात अशी बातमी गुप्तहेरांनी आणली आहे. तरी तुम्ही आपल्या टप्प्यातील सगळ्या गावाला ताकीद देऊन सर्व लोकांना घाटाखाली सुरक्षित जागा पाहून तिथे ठेवणे, जेथे गनिमांचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी पाठवणे. या कामास हैगई म्हणजे निष्काळजीपणा करू नये. जर तुम्ही याची टाळाटाळ केलीत तर मोगल ज्या लोकांना धरून नेतील त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. ऐसे समजून रात्रीचा दिवस करून लोकांना घाटाखाली सुरक्षित पाठवणे आणि स्वतःसुद्धा सावध राहणे. 23 ऑक्टोबर 1662ला हे पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. रयतेला त्रास होऊ नये म्हणून आपल्या सरदारांना हायगाई करू नका आणि वेळ न दवडता सांगितलेल्या कामाचा अंमल लवकरात लवकर करा असं बजावलं आहे राजांनी. केवढी ती प्रजेची काळजी! एवढंच नाही तर जेध्यांना स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला राजे सांगतायत. राज्याभिषेकापूर्वी असंच आणखी एक पत्र शिवाजी महाराजांनी आपल्या छावणीच्या अधिकाऱ्यांना लिहिलं आहे. यातूनही शिवाजी महाराजांना आपल्या रयतेबद्दल वाटणारी कळकळ आणि त्यांच्यावर आपल्याच सरदारांकडून अन्याय आणि अत्याचार होऊ नये म्हणून घेतलेली काळजी ओतप्रोत दिसून येते. याही पत्राची मराठी जुनी असल्यामुळे त्याचं भाषांतर सांगतो. तुम्ही मनाला येईल तसं अन्न गवत मागाल, जोवर असेल तोवर धुंदीत सर्व संपवाल. सगळं संपलं की मग पावसाळ्यात काही मिळायचं नाही, मग उपाशी राहायची वेळ येईल. घोडी मरायला लागतील, म्हणजे घोडी तुम्हीच मारली असं होईल आणि मग तुम्ही रयतेला त्रास देऊ लागाल. लोक जातील, कुणब्याकडून त्याचे दाणे, भाकर, गवत, भाजी, पाला, फाटा हिसकावून घेतील. असं केलं म्हणजे कुणबी जे फक्त घर करून जीव सांभाळून आहेत ते पण प्रदेश सोडून निघून जातील. कित्येक उपाशी मरतील, म्हणजे त्यांना मोगलच आलेत
किंवा त्याहूनही अधिक भयंकर तुम्ही आहात असं वाटायला लागेल. तेव्हा रयतेचा तळतळाट आणि घोडे मेल्याची जबाबदारी तुम्हावर येईल. यापुढे राजे म्हणतात, बाजारात जाऊन कोणावर जुलूम न करता धान्य विकत घ्यावं, कोणालाही त्रास द्यायची गरज नाही. राजे झालात किंवा राजांचे सरदार झालात म्हणून तुम्हाला रयतेला लुबाडण्याचा अधिकार मिळत नाही, हे शिवाजी महाराजांनी या पत्रातून दाखवून दिलं आहे. राजा असा की रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू नये अशी आज्ञा आपल्या सरदारांना देणारा. याच काळात मुघल आणि आदिलशाहीचे सरदार मात्र खुशाल रयतेला लुबाडत असत, असा उल्लेख इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकात केलेला आहे. ते म्हणतात की मुघलांचे वतनदार आपल्या शेतकऱ्यांना लुबाडीत, जबरदस्ती कर वसूल करत आणि तो न दिल्यास त्यांच्या बायकापुरांना गुलाम म्हणून विकत. हीच लुबाडण्याची गोष्ट हिंदवी स्वराज्यात होऊन इथल्याही रयतेला असं वाटू नये की मोगल आपल्या मुलकात आले आणि त्याहून अधिक तुम्ही, म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना ही सक्त ताकीद दिली आहे की रयतेला त्रास देऊ नये. पण एवढंच नाही, पुढे शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते त्यावेळी त्यांनी मालोजी घोरपडे यांना एक फार महत्त्वाचं पत्र लिहिलंय. सर्वात आधी हे मालोजी घोरपडे कोण? हे मालोजी घोरपडे म्हणजे वीर संताजी घोरपडेंचे वडील नाहीत. भोसल्यांचं मूळ सिसोदिया राजपुतांचं. हे भोसले ज्यावेळी दक्षिणेत आले त्यावेळी त्यांच्या 2 शाखा झाल्या, एक भोसले आणि दुसरी घोरपडे. याच घोरपड्यांमधील एक घोरपडे म्हणजे बाजी घोरपडे, ज्यांना पत्रसार संग्रह 1901 नुसार शहाजीराजांनी आदिलशहा बादशहाला सांगून पातशाही वजीर केलं. परंतु याच बाजी घोरपडे यांनी पुढे शिवभारतानुसार शहाजीराजांना मुस्तफा खानाच्या म्हणण्यानुसार विश्वासघात करून कैद केलं. पुढे शिवाजी महाराजांनी स्वतः मुधोळवर हल्ला करून बाजी घोरपडेंना ठार केलं. यांच्या मुलाचं नाव मालोजी घोरपडे. बाप मेल्यानंतर हे मालोजी आदिलशाहीतच सेवा बजावत होते. आपल्या बापाप्रमाणेच यांनी सुद्धा शिवाजी महाराज आणि स्वराज्यावर हत्यार धरलं. म्हणजे ज्याच्या बापाला मारलं आणि जो सतत हिंदवी स्वराज्याला आणि महाराजांना विरोध करत होता, त्याच मालोजीला महाराजांनी हे पत्र लिहिलंय. हे सविस्तर पत्र मी स्क्रीनवर दिलं आहे, ज्यामुळे शिवाजी महाराजांचं मन किती मोठं होतं आणि ते आपला शत्रू मराठा आहे म्हणून त्याला संधी द्यायचा कसा प्रयत्न करत होते हे निसंशयपणे कळून येईल. याही पत्राची भाषा जुनी मराठी असल्यामुळे मी त्याचं भाषांतर देतो आहे. महाराज म्हणतात, अशाने महाराजाने म्हणजेच शहाजीराजांनी तुमच्या बापास इतके बरे केले हे लक्षात न ठेवून जेव्हा मुस्तफा खानाने महाराजांस कैद करायला सांगितले तेव्हा बाजी घोरपडेंनी हमी देऊन महाराजांना कैद करून मुस्तफा खानाचे हाती दिले. त्या दिवसापासून तुमच्या घराण्याचा आणि आमच्या घराण्याचा दावा म्हणजे भांडण वाढत चाललं. पुढे महाराजांनी मालोजींना समजावण्याचा प्रयत्न केला आहे की आदिलशाही बहलोल पठाणाने घेतली आहे. बादशाह म्हणजे लहान लेकरू आहे, तो नाममात्र आहे. दक्षिणेची पातशाही पठाणाच्या हाती गेली आहे ही गोष्ट बरी नाही. पठाण जर बळावला तर तो दक्षिणीयांची म्हणजेच घोरपड्यांची सुद्धा एक एक कुळं बुडवेल, असं म्हणणं शिवाजी महाराजांचं होतं. याच पत्रात शिवाजी महाराजांनी त्यांचं प्रसिद्ध दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे हे वाक्य लिहिलेलं आहे. जे काही आपले मराठे जातीचे लोक आहेत ते आपल्या कटात घेऊन कुतुबशहाशी त्यांची रुजवात करावी आणि मराठी लोकांचे बरे करावे असा महाराजांचा उद्देश होता. आदिलशाहीत पठाण आणि दक्षिणी मुस्लिम किंवा हिंदू सरदार ह्यांच्यात नेहमीच वाद असायचा. म्हणून या पठाणाविरुद्ध मालोजी घोरपड्यांनी शिवाजी महाराजांना आणि कुतुबशहाला येऊन मिळावं असा प्रस्ताव महाराजांनी मांडला आहे. पत्रात मालोजींना आदिलशहा देईल त्याच्या दुपटीहून जास्त रक्कम देण्याची हमीसुद्धा महाराजांनी दिली आहे. यापुढे हर प्रकारे मालोजींना विश्वास यावा म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही मराठे लोक आपले आहात, तुमचे गोमटे म्हणजे चांगले व्हावे म्हणून तुम्हाला या पत्रात स्पष्टच लिहिलेलं आहे. मागील दावियाचा म्हणजे भांडणाचा किंतु आम्ही मनातून काढून टाकला आहे आणि यासाठी आम्हाला श्री देवाची आण म्हणजे शपथ आहे. मनातून भांडण गेलं आहे हे महाराजांनी पुन्हा पुन्हा पत्रातून लिहिलं आहे. शहाजीराजांनीही याच मालोजींच्या वडिलांवर बाजी घोरपडेंवर कृपा केली आणि शिवाजी महाराजांनी मालोजींवर. आपल्या लोकांचे हर प्रकारे बरे करावे हाच उद्देश शिवाजी महाराजांचा प्रत्येक वेळी होता.
आपल्या लोकांचं रक्षण आणि त्यांचा उत्कर्ष करणारा हा जाणता राजा होता. पण दुर्दैव की मालोजींसारख्या लोकांना महाराजांचा हा व्यापक दृष्टिकोन कधी कळलाच नाही. हिंदवी स्वराज्य आणि शिवाजी महाराज यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं सोडून यांनी नेहमीच परकीयांचाच पक्ष उचलून धरला. महाराजांवर हत्यार धरलं. या पत्रानंतर सुद्धा मालोजी राजे आपल्या वडिलांप्रमाणेच महाराजांच्या मागे उभे न राहता आदिलशाहीतच राहिले. पुढे कळस म्हणजे खासा औरंगजेब दख्खनेत उतरल्यावर स्वार्थासाठी हेच मालोजी औरंगजेबाकडे गेले. पण स्वराज्यासाठी झटणं कदाचित त्यांना कधीच पसंत पडलं नाही. असो, तर या 3 पत्रांमुळेच आपले छत्रपती शिवाजी महाराज काही जाणता राजा ठरतात असं नाही. त्यांनी रांझाच्या पाटलाच्या वेळी दिलेला निर्णय, बाजी प्रभू देशपांडे, तान्हाजी मालुसरे, नागोजी जेधे यांच्यासारख्या स्वकीयांनी दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं, राज्यव्यवहार कोश बनवणं, ज्यातून आपल्या मराठी अथवा संस्कृत भाषेला प्राधान्य देणं, पिकांवर कर म्हणजेच टॅक्स कसा आकारावा हे ठरवणं आणि तो अन्याय न करता वसूल करावं, वतनदारीची जुलमी स्वार्थी पद्धत बंद करून सरदारांना वेतनावर म्हणजेच सॅलरी देऊन ठेवणं, असे कितीतरी क्रांतिकारी बदल शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात केले. आणि म्हणूनच आज त्यांच्या मृत्यूच्या 342 वर्षांनंतरही रयत शिवाजी महाराजांची आठवण काढते. जनतेला समजून, आजूबाजूच्या शाह्यांचं राजकारण समजून, धर्म आणि त्यासाठीची कर्तव्य समजून शिवाजी महाराजांनी मराठी मनाला जी चेतना दिली, उत्तेजन दिलं आणि हिंदवी स्वराज्याला जी शक्ती दिली, त्या बुद्धीसाठी, त्या शौर्यासाठी आणि त्या समजूतदारपणासाठी आजही आपण या महापुरुषाला जाणता राजा म्हणजेच सर्व काही जाणणारा राजा म्हणून ओळखतो. धन्यवाद.